नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी बनवलेला आहे मँगो स्लाइस केक। केकला जाळी बघू शकता किती छान सुटलेली आहे। अगदी मऊ लुसलुशीत असा हा केक तयार झालेला आहे आणि तेही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा केक तयार झालेला आहे। हा केक अगदी परफेक्ट व्हावा यासाठी अगदी अचूक प्रमाण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला अगदी बारीक सारीक टिप्स देखील यामध्ये कळेल। तर आपण केक बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप मी इथे रवा घेतलेला आहे। कुठल्याही वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता। इथे पाऊण कप मी साखर घेतलेली आहे आणि काही वेलदोडे घेतलेले आहे। जर आंबा गोड असेल त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता। आता इथे साखर, रवा, वेलदोडे हे मी मिक्सरमध्ये बारीक असे फिरवून घेतले, बारीक करून घेतलं आणि हे केकचं प्रीमिक्स इथे मी तयार करून घेतला। तर हे प्रीमिक्स एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे 2 आंब्यांचा या पद्धतीने मी पल्प करून घेतला आहे। हा गर करताना कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा दूध मी इथे वापरलेलं नाही आहे, फक्त आंब्याचा गर हा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेला आहे। आंबा घेताना छान केशरी रंगाचा घेतला ना तर या केकला कलर छान येतो। कुठल्याही प्रकारचा मी इथे वेगळा फूड कलर वापरलेला नाही आहे। नैसर्गिकरित्याच या केकला असा पिवळसर रंग आलेला आहे। आता इथे मी वितळलेलं तूप इथे वापरणार आहे। थंड करून घेतलेलं तूप आहे हे। तुपाऐवजी तेलाचा किंवा बटरचा देखील तुम्ही वापर करू शकता। तेलाचा वापर करताना कुठल्याही उग्र वासाचं तेल वापरू नका। आणि हे वितळलेलं तूप आता इथे मी टाकून घेतल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। तूप किंवा तेलाचा वापर या केकमध्ये केल्याने केक कोरडा असा होत नाही, खाताना घशात अडकत नाही। आता इथे हे मिश्रण व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं आहे। आता हे 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे। रवा हा चांगला फुलला जातो, त्यामुळे 10 ते 15 मिनिटं हा मुरवण्यासाठी ठेवायचा। रवा मुरतोय तोपर्यंत इथे मी या टोपामध्ये केक बनवणार आहे। तर टोप हा आधी गरम करून घेणार आहे। तर या टोपामध्ये मी या पद्धतीने अशी जाळी ठेवलेली आहे। झाकण ठेवून टोप गरम करून घेते। आता इथे 15 मिनिटांनंतर झाकण उघडून बघितलं तर बघा रवा किती फुलला आहे आणि मिश्रण हे घट्टसर झालेलं आहे। आता इथे अर्धा कप इतका दूध मी वापरणार आहे। तर जसं लागेल तसं दूध यात ॲड करायचं आहे। एकदम सगळं दूध टाकायचं नाही आहे। मिश्रण हे अगदी पातळ नाही झालं पाहिजे आपलं। तर हे मिश्रण एकाच दिशेने असं फिरवायचं आहे। दूध टाकल्यानंतर थोडं थोडं करत मी या दुधाचा इथे वापर केलेला आहे आणि यामध्ये मी बदामाचे काप घालते। तुम्ही आवडीनुसार दुसरे इतरही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता किंवा टूटी फ्रूटी देखील तुम्ही इथे टाकू शकता। सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केलं। पुन्हा 5 मिनिटं असं झाकून ठेवलं आणि थोडंसं दूध माझं हे उरलेलं आहे। तर 5 मिनिटांनंतर मिश्रण हे बघा, आता थोडंसं अजून मला घट्टसर वाटतंय, त्यामुळे जे उरलेलं दूध आहे ते देखील मी इथे वापरून घेणार आहे आणि यामध्ये मी बेकिंग पावडरचा वापर करते। तर 1 टीस्पून इतकी बेकिंग पावडर इथे वापरलेली आहे। अगदी गच्च भरून नाही घ्यायचा आहे चमचा, एकदम असा सपाट चमचा भरून घ्यायचा आहे आणि अर्धा टीस्पून इतकं बेकिंग सोडा इथे मी वापरलेला आहे। आता हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं एका दिशेने फिरवून घ्यायचं आहे। उरलेलं दूध देखील इथे मी या बॅटरमध्ये टाकून घेतलं आहे आणि सर्व बॅटर हे एकाच दिशेने असं व्यवस्थित फेटून घेतलं आहे। आता मी या अशा केक टीनमध्ये हा केक बनवणार आहे। तर या केक टीनला सगळीकडे मी तूप लावून घेतलं आहे, त्यावर बटर पेपर टाकून घेतलं आहे आणि त्यावर हे मिश्रण टाकून घेते, जेणेकरून केक हा खाली करपणार नाही, चिकटणार नाही। त्यामुळे या पद्धतीने बटर पेपरचा वापर केलेला आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित या टीनमध्ये टाकून घेतलं आहे। मिश्रण व्यवस्थित केक टीनमध्ये टाकल्यानंतर केक टीन हा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही एअर बबल्स असतील ते व्यवस्थित असे निघून जातील आणि बॅटर व्यवस्थित सेट होईल केक टीनमध्ये। वरतून काही बदामाचे काप जे आहे ते मी वरून टाकून घेतले
आणि पुन्हा हा केक टिन टॅप करून घ्यायचा आहे। तर एकीकडे आपला जो टोप आहे ज्यात केक मी बेक करणार आहे तो देखील गरम झालेला आहे। आता हा केक टिन यामध्ये ठेवून घेतला आहे आणि अगदी मंद आचेवर हा केक मी 30 ते 35 मिनिटं छान बेक करून घेणार आहे। 35 मिनिटांनंतर मी हे झाकण उघडून बघितलं तर केक हा या पद्धतीने मी असा चेक केला आधी, तर बघा चाकूला चिकटत नाही आहे, म्हणजे केक हा व्यवस्थित तयार झाला आहे। तर या टोपातून केक काढून घेतला, व्यवस्थित नॅपकिनने झाकून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हा काढून घेणार आहोत। अर्धा तासानंतर मी हा केक काढून घेते। पूर्णपणे केक थंड झालेला आहे। तर केक हा असा या पद्धतीने बघा अगदी इझी असा निघाला आहे आणि चारी बाजूनी अगदी व्यवस्थित असा बेक झालेला आहे केक आणि खूप छान झालेला केक, अगदी गोडीला देखील आणि खूप छान असा स्पॉन्जी देखील झाला आहे। जाळी किती छान सुटली आहे केकला तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने हा असा मँगो स्लाइस केक तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।